रोशन दिगंबर, लोकनेते डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील, पद्मभूषण उपाधीने सन्मानित, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय सातारा मी विद्यार्थी। आज आपण कृत्रिम बुद्धिमत्ता AI मानवाच्या सर्वांगीण विकासाला पूरक ठरेल काय या प्रस्तुत विषयाच्या विरोधी बाजूने मी माझे मत मांडणार आहे। तर मी माझे मत मांडत असताना सांगतो की कृत्रिम बुद्धिमत्ता आपण ज्यावेळेस वापरतो तर ही कृत्रिम बुद्धिमत्ता वापरताना आपण वेगवेगळ्या ॲप्सचा वेगवेगळ्या लिंकचा उपयोग करतो। हा उपयोग आपण करत असताना आपण समजतो की आपण खूप सुरक्षित आहोत, पण आपण सुरक्षित आहोत का हे आपल्याला समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे। AI मुळे अनेक सायबर गुन्हे घडतात, सायबर धोके होतात। आता मी माझंच उदाहरण सांगतो की मी 70% दिव्यांग आहे, मला 63% दिसते। मी चुकून एकदा असं गुगलमध्ये बघत होतो, तर मी चुकून एका लिंकवर क्लिक केलं, तर मला त्याचा परिणाम असा झाला की माझ्या अकाउंटमधले 4000 रुपये कधी कट झाले मलाच कळाले नाही। तर मी त्यानंतर असं ठरवलं की जो आपण AIचा वापर करू तो मर्यादित प्रमाणात आणि संक्षिप्त केला पाहिजे। अजून सांगायचं जर ठरलं तर मगाशी सचिन बोलून गेला माझा मित्र की AIचा वापर वैद्यकीय क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणावर सुरू केला आहे। तर हा वैद्यकीय क्षेत्रात वापर सुरू करताना मला त्याला असं सांगणं आहे की ज्याप्रमाणे डॉक्टर आपल्याला भावनिक साथ देतात, डॉक्टर आपल्याला जरी म्हणले तुला काही होत नाही, मी तुझ्या सोबत आहे, तरी आपला अर्धा आजार पळून जातो, परंतु AI हे करू शकतंय का याची मला खात्री कोणी देऊ शकेल का? तर मी त्यांना सांगतो की AI आपल्याला भावनिक साथ कधीही देऊ शकत नाही। भावनिक साथ देण्यासाठी आपल्याला माणूसच गरजेचं आहे, हे माझं प्रामाणिक स्पष्ट मत आहे। तुम्हाला सांगण्यासाठी माझ्याकडे भरपूर सारं आहे, परंतु मी तुम्हाला सांगतो की भावनिकता ही AI मध्ये न येता मानवातच आहे। ज्याप्रमाणे शिक्षक आपल्याला शिकवतात त्याप्रमाणे शिक्षण क्षेत्रामध्ये AIचा वापर सुरू झाला आहे। आत्ताच केरळमध्ये एका माध्यमिक विद्यालयात एक AI जनरेट शिक्षिका शिकवत आहे, कार्य करत आहे। जे मुलं म्हणतायत की मगाशी ती प्रियांका नावाची मुलगी बोलून गेली की रोजगार कमी होणार नाही AI मुळे, जर रोजगार कमी नाही होते तर मग हे काय होतंय? आता 2025-26 मध्ये ही परिस्थिती आहे, तर 2035 मध्ये 30 मध्ये काय परिस्थिती असेल याचा मला खेद वाटतो। जर AIचे जनक मगाशी एकाने नाव सांगितलं, त्यानंतर एक शास्त्रज्ञ आहे जॉफ्रे हिंटन, ते AIचं काम करत असताना शेवट त्यांनी निवृत्ती घेतली। तर हे निवृत्ती घेताना ते म्हणतात की मी AIचा विकास करण्यासाठी काम केलंय, परंतु त्याचाच मला पश्चाताप होतोय आता, कारण की हे AI कृत्रिम बुद्धिमत्ता यावर नियंत्रण ठेवणे मानवाला अशक्य जाणार आहे। हे अशक्य याच्यामुळे म्हणतो की AI ज्यावेळेस स्वतःचे निर्णय स्वतः घेईल तेव्हा माणूस काही करू शकत नाही। AI जे डेटा सेंटर असतात त्यांना खूप उष्णता होते, त्यामुळे तर हे डेटा सेंटर आपल्याला प्रकृतीला सहाय्य करणार नाही, कारण की जे डेटा सेंटरमुळे जे उष्णता निर्माण होते आपल्याला माहितीच आहे, उन्हाळ्यामध्ये तापमान आपल्याकडे जाते 25 डिग्री सेल्सिअसच्या वर, तर हे तापमान अजून वाढत चालेल आणि संसाधनांवर जो ताण निर्माण होतोय, आत्ताच आपल्या भारत देशाची लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे। हीच भारत देशाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळं जे संसाधन आहे त्याचा आपल्याला तुटवडा निर्माण होतोय। तर विजेचे उदाहरण द्यायचे ठरले तर ही वीज डेटा सेंटरसाठी खूप मोठ्या प्रमाणात लागते। जर एवढी मोठ्या प्रमाणात वीज आपल्याला द्यायची ठरली तर ते आपल्याच्याने शक्य होईल का, हे माझं समोरच्या 25% आव्हान आहे। अजून सांगायचं जर ठरलं तर AI हे मानवाच्या विकासासाठी पूरक ठरणारच नाही, कारण की आत्ताच सांगून गेले की AI आपल्याला अशा पद्धतीने फायदा करून देऊ शकते। तर AI नीतिमूल्य बाळगतंय का? माणुसकी आहे का AIला? तर नाही। ज्याला माणुसकी नाही, नीती नाही, नीतिमत्ता नाही, तर ते AI मानवाच्या दृष्टिकोनानं सर्वांगीण विकास कसा करू शकते? विद्यार्थ्यांना माझं एक आव्हान आहे, सांगणं आहे
की आपण म्हणजे भारतातली युवा पिढी आहोत. भारताचं भविष्य आपल्यामध्ये आहे. कारण की भविष्यात जर आपल्याला आपल्या शिक्षकांनी सांगितलं असता की एक पानभर निबंध लिहून द्या, तर आपण लगेच मोबाईल काढणार, ChatGPT ओपन करणार आणि ChatGPT ओपन करून लगेच आम्हाला या विषयावर निबंध द्या आणि ते ChatGPT लगेच खाली आपल्याला निबंध उपलब्ध करून देईल. परंतु तसं नाहीये. कारण आपण जर ते केलं तर आपली जी निर्णय क्षमता आहे ती कुठं गेली? जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला पूर्ण भारताचं संविधान लिहून देतात, जे ज्ञानेश्वर आपल्याला 9,000 ओव्यांची ज्ञानेश्वरी लिहून देतात. लांबच काही उदाहरण घ्यायचं, आपल्याच संस्थेचे लोकनेते डॉक्टर बाळासाहेब विखे पाटलांचा अनुभव जर सांगायचा ठरला तर त्यांच्या समोर एखादा 30 वर्षानंतर एक व्यक्ती गेली तरी ते नावासहित सांगू शकत होते. तर आत्ताची मुलं एक पानही निबंध लिहू शकत नाही. तर याचा परिणाम काय? तर याचा परिणाम हाच म्हणायचा आहे की जसं जसं आपण तंत्रज्ञानाचा वापर करतोय, हा वापर करत असताना आपली विचार क्षमता, सृजनशीलता आपण लोप पावत आहोत. मला अजून सांगायचं ठरलं तर आपली संस्कृतीचा नाश होत चालला असं मी म्हणेन. कारण की जुन्या काळात राम वैशिष्ट्य, त्यांचे गुरु वैशिष्ट्य आपण अशी उदाहरणे देऊ शकतो. AI जर शिक्षकांचे काम सुरू केले तर आपली गुरु शिष्याची परंपरा लोप पावेल. जी आपली प्राचीन संस्कृती आहे ती जर शिल्लक राहिली नाही तर सर्वांगीण विकास कसा होऊ शकतो आपला? सर्वांगीण विकास करण्यासाठी फक्त आर्थिकच विकास गरजेचा आहे का हो? तर नाही. फक्त आर्थिक विकास करून काहीच होणार नाही. आपल्याला शारीरिक, भावनिक, त्याचबरोबर आर्थिक सगळ्याच पैलूंनी आपला विकास साध्य करून घ्यावा लागेल. तेव्हा आपला सर्वांगीण विकास होईल. तर एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो आणि सांगतो की जेव्हा तुम्ही AIचा वापर कराल तेव्हा खूप समजून वापर कराल. धन्यवाद.